पण शेलार गेल्या काही काळामध्ये म्हणजे 1-2 दशकांमध्ये मराठीचा टक्का जो इतका घसरलाय, म्हणजे आता असं म्हटलं जातं साधारणतः 33 ते 35% मराठी माणूस हा मुंबईमध्ये राहिलेला आहे. तर मुंबईतला मराठी माणूस बाहेर कोणामुळे फेकला गेला? उद्धवजींमुळे. गेल्या 25 वर्षामध्ये आणि उद्धवजी तुम्ही स्वतः मुंबई महापालिकेत लक्ष देता होता, त्यानंतर तुम्ही मुंबईतला मराठी माणसाचा टक्का बाहेर जाऊ नये यासाठी केलेली 2 कामं दाखवा. BDD चाळीचा पुनर्विकास आम्हीच केला. त्या ठिकाणी कामाटीपुरा असेल, अभुदयनगर असेल, या लोकांना इथेच वसवलं पाहिजे भूमिका आम्ही केल्या. तुम्ही केलं काय? तुम्ही तेच काळे कंत्राटदार जे होते ना, एकाच गावातले परराज्यातले भ्रष्टाचारी, त्यांच्या भोवती अवतीभोवती फिरलात. हे उबाटा सेनेचं कर्तृत्व आहे. आणि मग त्यांच्या वसुलीसाठी वाजेला लावलं. हे प्रकरण अजून चालू आहे. म्हणजे खरं तर मी म्हणेन मराठी माणसावर संपूर्ण आसूड आणि उपटं काढायचं काम उद्धवजींच्या पक्षाने केलेलं आहे. आणि म्हणून आज ज्यावेळेला देवेंद्रजी असतील, एकनाथजी असतील, हे ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यानंतर आपण बघतो आहोत गिरणी कामगारांच्या पात्रतेचा विषय पुढे गेला, पोलिसांच्या घरांच्या विकासाचा विषय पुढे गेला, BDD चाळीतल्या पोलिसांना घरं तिथे मिळाली पाहिजे याचा निर्णय झाला, BDDतल्या चाळीतल्या राहणाऱ्या लोकांचा निर्णय झाला, झोपडपट्टीत राहणाऱ्या माझ्या मुंबईकर मराठी माणसाला भाडं मिळत नव्हतं त्यासाठी काटेकोर कायदे झाले, मुंबई महापालिकेने आपले भूखंड घर निर्मितीसाठी टेंडर काढले. हे आत्ता झालं. तुमच्या काळात का नाही झालं? येतील नाही सगळे प्रश्न येतील, विचारणार आम्ही. बरं, ते म्हणतात की बेस्टच्या निवडणुकीमध्ये आम्हाला माहितीच नव्हतं अशी निवडणूक घडते. हो ना, त्यामुळे आम्ही लक्षच नाही दिला. 5 दिवस जे मीडियावर चालू होतं ना की दोघं एकत्र पडल्यावर भोपळा, म्हणून म्हटलं ना मी 0+0=0. त्या दोघांनी जर एकत्र येणार असतीलच तर त्यांनी निवडणूक चिन्ह त्यांचं भोपळा ठेवावं. भोपळा त्यांना सोयीचा आहे, कारण तो BSTत मराठी माणसांनी दिला. पण आपल्याकडे असेही म्हणजे शिंदे गटाचे काही लोक आलेले आणि त्यांचं देखील असं म्हणणं होतं, निरुपम यांचं, की आता मुंबईमध्ये मराठी माणूसच अल्पसंख्याक झालाय. याकडे आपण कसं? दुर्दैव आहे आणि हे उद्धवजींचं पाप आहे, काँग्रेसचं पाप आहे. ही परिस्थिती मराठी माणसाला म्हणजे मराठी माणसाचा टक्काच मांडला जातोय हेच आम्हाला मान्य नाही आहे. आणि ही परिस्थिती ज्यांनी आणली त्यांना बिलकुल मुंबईकर सोडणार नाही. काय परिस्थिती आहे? मी चाळीत राहिलो आहे, माझा जन्म चाळीतला आहे, 7 रस्त्यातला आहे, गिरण गावातला आहे, मी गिरगावात शाळेत गेलेला आहे. कशा मुंबईतल्या मराठी शाळा या मुंबई पब्लिक स्कूल झाल्या आदित्य ठाकरे सांगू शकतील? ह्या दुसऱ्यांबद्दल सांगतायत, दुसऱ्यावर आसूड ओढतायत आणि स्वतःच्या घरातले सुपुत्र हे इंग्रजी शाळेत, कॉन्व्हेंट शाळेत शिकतायत. आणि हा दुटप्पीपणा आहे ना, तो मुंबईकरांवर आसूड म्हणून उठलाय. मुंबईत परत गेलेला मराठी माणूस आलाच पाहिजे आणि मुंबईत असलेल्या मराठी माणसाच्या घराचा पुनर्विकास असेल किंवा इथे त्याचं राहणं असेल हे संरक्षित झालं पाहिजे. याच दिशेने देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी आम्ही काम करतो. गिरणगावाचा विषय तुम्ही काढलात. गिरणगावामध्ये आजकाल मराठी माणूस तितका सापडत नाही. हे किती मोठं दुर्भाग्य असं म्हणावं लागेल. दुर्भाग्यच आहे ना. आणि म्हणून आहे त्याला तिथेच पुनर्विकसित घर मोठं दिलं पाहिजे. तिथेच काल सुद्धा या विषयामध्ये चंद्रशेखर बावनकुळे आमचे यांनी त्या पुन्हा स्वयंपुनर्विकास का नाही केला तुमच्या काळात? हो, आज स्वयंपुनर्विकासाचं धोरण आलं, त्याचं मंत्रालय वेगळं बनलं, त्याचा विभाग बनला, त्याचे अध्यक्ष आमचे प्रवीण दरेकर झाले. मग कलेक्टर लँडवरच्या असलेल्या गृहनिर्माण संस्थांना तिथेच घर मिळण्यासाठी काय काय प्रीमियममध्ये सूट दिली पाहिजे, काय कसा जास्तीचा FSI दिला पाहिजे, त्यांच्या पुनर्विकसित घटकाचं जे घर आहे त्याच्यामधला प्रॉपर्टी टॅक्स कसा कमी असला पाहिजे, ही धोरण आम्ही घेतली. का नाही केली तुम्ही उद्धवजी? का नाही काँग्रेसने केली? मला वाटतं 400 वरून जे 600 वर गेलेलं आहे. त्यामुळे ही सगळी भूमिका आज आत्ता आम्ही घेतोत ना. हे मुंबईकर पाहतोय, मराठी माणूस पाहतोय की हे पाकपाक करणारे आहेत आणि काम करणारे आम्ही आहोत. मुंबईचे रस्ते
मला असं वाटतं हा विषय तर सुटूच शकत नाही, कारण मुंबईचा विकास, मुंबईचे रस्ते, आजही मुंबईच्या रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. अनेक ठिकाणी हायवेवर आपण पेवर ब्लॉक्स आजही पाहतोय. हे कधी पेवर ब्लॉक मुक्त होणार आहे, किमान मुंबईचे मोठे हायवेज? आजच्याच वर्तमानपत्रामध्ये बातमी आहे, या सगळ्याचं टेंडर निघाल्यावर मनसेने विरोध केलाय. विकासाच्या कुठल्याही कामाला उबाटा सेना आणि मनसे याचा विरोध. नवीन एअरपोर्ट विरोध, मेट्रो विरोध, कोस्टल रोड विरोध, मुंबई पुणे एक्सप्रेसवे विरोध, सुरुवातीला मुंबई नागपूर एक्सप्रेसवे विरोध. मुंबईत काहीही विकासाचं काम झालं, ह्यांचं जर चाललं असतं तर बैलगाडीतच मुंबई ठेवली असते. अजून यांच्याच काळात BSTचं खाजगीकरण झालं आहे, उद्धवजींनी सांगावं. त्या ठिकाणी दिलेल्या ज्या पेन्शन, कंपल्सरी पेन्शन किंवा कंपल्सरी व्हॉलंटरी नाही, कंपल्सरी रिटायरमेंट, सॉरी पेन्शन नाही, रिटायरमेंट स्कीम आणली तुम्ही. आता या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्यानंतर वर उठून आम्हाला प्रश्न विचारताय. मुंबईतले रस्ते पूर्णपणे सिमेंट कॉन्क्रीट झाले पाहिजेत. एकनाथजींनी निर्णय केला, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते त्या काळात निर्णय झाला, काम सुरू झालं तर त्याला विरोध. सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याला आदित्य ठाकरे यांचा विरोध. आणि काम कमी काळामध्ये जास्त करायचं असेल तर जास्त रस्ते एका वर्षात खोलले जातील. तुम्हाला 10 वर्षात 25 गोष्टी करायच्या आहेत का? 5 वर्षात 10 गोष्टी करायच्या आहेत. मग जर कमी काळामध्ये जास्त काम करायला लागलं की ट्रॅफिक कंजेशन होईल खोदल्यावर, का त्यालाही विरोध. आणि त्यामुळे यांच्या विरोध सेनेला लोक कंटाळले आहेत. आणि म्हणून या सगळ्या कामासाठी आवश्यक त्या कामाचं टेंडर काढून अनियमितता न होता पूर्णपणे नियमिततेने हे करण्याची भूमिका आम्ही घेऊन चाललो. बरं, म्हणजे तुम्ही आज आम्हाला स्पष्टपणे सांगताय की मुंबईचा महापौर जर तुमचं सरकार आलं तर तो मराठी असणार आहे, तो हिंदू असेल. 100% हिंदुत्ववादाशी तडजोड नाही आणि महापौरपदी मराठीच माणूस. स्पष्ट भूमिका.